लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दलितांचे हजारो घरं उद्या पाडली जाणार, कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली जाणार घरे। पैठण जायकवाडी भागातील संजयनगर, राहुलनगर, ताळवाडी या भागातील बौद्ध, मातंग, ओबीसी समाजाचे हजारो घर उद्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयाची ही कार्यवाही आहे। 60 वर्षांपासून जवळपास 3 पिढ्या लोक येथे राहत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार भुमरे, आमदार भुमरे यांनी ही कार्यवाही थांबवावी। कोणतेही पुनर्वसन न करता घरे पाडली जाणार आहेत। लोक भयभीत झालेले आहेत, आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे। 60 वर्ष रहिवासी लोकांकडे मतदान कार्ड आहे, घरकुल मिळाले आहे, मंदिर, विहार दिलेले आहे। आमचं मत यांना चाललं, पण आमचं घर यांना चालत नाही। उद्याची ही कार्यवाही तात्काळ रद्द करावी, अन्यथा राधाकृष्ण विखे पाटील यांना याचे परिणाम दिसतील, या सरकारला याचे परिणाम दिसतील असा इशारा आम्ही देत आहोत। आज पैठण येथे पीडितांना भेट देऊन सरकारला इशारा दिला, ती पक्केदार। राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना। मी आवाहन करतोय राधाकृष्ण विखे पाटील या वस्तीमधून एल्गार करतोय, तर उद्या एकही घर पाडलं तर राधाकृष्ण विखे पाटलाला सुद्धा आम्ही सोडणार नाही। हा मनुवादी डाव आहे, दलितांचे बहुजनाचे घर पाडण्याचा डाव आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारतोय, या राधाकृष्ण विखे पाटलाला हजारो घरं पाडून ही जमीन कुणाच्या घशात घालायची हा प्रश्न मी इथून विचारतोय। कोणत्या उद्योगपत्याच्या घशात घालायची, कोणत्या हरामखोरांनी आमचे घरं पाडायची सुपारी दिली आहे। आज आम्ही लहान लहान लेकरं इथं शिकतायत, आमच्या आया बहिणी चेहरे सुकले, संसार घरात आहे आणि हरामखोर चाले इकडे बसून मीटिंग घेतात की उद्या घर कसे पाडायचे। अरे आम्ही चोर नाही, तुम्ही जे म्हणलात ना ग्रामपंचायतची चूक आहे, कुणाची चूक नाही। 50 वर्षापासून इथं राहतोय, ही आमच्या बापाची जमीन आहे, कायदा आहे आमच्याकडं, आम्ही चोर नाही। आम्ही कायद्याने मागणी करतोय, जर 40-50 वर्ष जर आम्ही राहत असू तर ती जमीन आमची होती, ती कुणाची याच्या आधी होती याचा काही घेणं देणं नाही। त्याच्यामुळे डोक्यातून काढून टाका की याच्या 7 बाऱ्यावर काय लिहिलंय, आट्यावर काय लिहिलंय, हे सगळं काढून टाका। तुम्ही 40 वर्ष इथं राहताय ना, जोरात बोला। 40 वर्ष राहताय ना, तुमच्याकडे मतदान कार्ड आहे ना, तुम्हाला घरकुल दिलेत ना, तुम्हाला शाळा दिली ना, तुम्हाला अंगणवाडी दिली ना, तुम्हाला मंदिरं दिलेत ना, तुम्हाला विहार दिलेत ना। अरे मग तुमच्या काय बापाची जागा आहे का, ही आमची जागा आहे? कुठून आली तुमची जागा? पण यांना प्रॉब्लेम, पैठणच्या आतमध्ये जाताना मोक्याचा एरिया आहे, गोळ्यात खुपतोय, गोळ्यात खुपतोय या एरिया। हे निळे, पिवळे, हिरवे झेंडे लागलेले डोळ्यात खुपतायत, त्याला घशात घालायची जमीन, पोलिसांचा सहारा घ्यायचा, बुलडोजर लावायचे, दादागिरी करायची। उद्या जर या सगळ्या संघर्षामध्ये एखाद्या आया बहिणीचा जीव गेला तर भुमरे साहेब तुम्ही भरून देणार आहेत का? त्याला आमदाराला विचारतो, तुम्ही भरून देणार आहेत का? राधाकृष्ण विखे पाटील, उद्या आमच्या आया बहिणीच्या अंगावरून जर बुलडोजर गेलं, एखादा लेकरू मेलं, माणूस मेला, तुम्ही भरून देणार आहेत का? कोणत्या राज्यात राहतोय आम्ही, कोणत्या देशात राहतोय? देश आमच्या बापाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांचा देश आहे, अण्णाभाऊ साठेंचा देश आहे। तुम्ही आमच्या अंगावर बुलडोजर चालवताय, नोटीस पाठवता नाही, या अभियंताला लाज कशी वाटली नाही? आता शेपूट घालून बसलाय, फोन उचली नाही, शेपूट घातला आता।
फोन उचलिना त्यांनी फक्त उद्या घर पाडून दाखवावेत. काठ पॅन्थरशी दीपक गर्भित इशारा आहे. तुमच्या मीटिंग तात्काळ थांबवा. बुलडोझरची कारवाई थांबवा आणि आम्हाला आमचं घर हक्काचा आमचा अधिकार आम्हाला बहाल करा. इकडे येऊ नका. इकडे जायकवाडीचं पाडल्या आम्हाला घेऊन देणार नाही. पण राहुल नगर, संजय नगर आणि दाळवाडीत घुसायचा प्रयत्न करायचा. मला वाटतं यांच्या मागे कोण आहे? यांना वाटतं यांच्या मागे कुणीच नाही. उद्या जर एकही व्हिडिओ व्हायरल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाठीमागे उभा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. गृहमंत्री फडणवीस, उद्या जर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडला तर जर या कारवाई दरम्यान काही झालं तर सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. त्यांनी असणारे लक्षात घ्यावं. राधाकृष्ण विखे पाटलाला फोन लावला. त्यामुळे आता आम्ही बोलतो सांगतो. खासदार म्हणतो त्यांना बोलावं लागेल. म्हणजे खासदार म्हणतायत की किसन विखे पाटलाची ही कारवाई. राधाकिशन विखे पाटलांना काय कारखाना टाकायचा आहे का फॅक्टरी टाकायची? काय करायचं या जागेचं? मला वाटत असेल आता पैठणची निवडणूक झाली वाटतं. त्यांचा प्लॅन बघा. आमदारकी खासदारकी झाली, ही बी झाली. आता या लोकांना पाळलं तर यांचा फायदा काय? मत घेतल्या तुमचे. आता तुमची गरज कधी आहे? 2029 ला. तोपर्यंत तुमची गरज आहे का? आहे. म्हणजे आमचं मत चाललं. तुम्हाला आमचं मत चाललं. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक जाल मुख्यमंत्री म्हणून होता. तुम्हाला आमचं मत चाललं. आमचं मत घेतलं आणि मत घेताना तुम्ही विचारलं नाही इरिगेशन मध्ये राहता का? आमचं मत बरं लिगल होतं. आमचं मत बरं लिगल होतं. आम्ही धडधकट माणसं पण लिगल होतो. पण आज आम्ही अनलिगल झालो. वाह, काय न्याय एकनाथ शिंदे साहेब. हे परवडणार नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.